नमस्कार मित्रांनो, आषाढी वारीच्या मुहूर्तावर चांदेकर ज्वेलर्सचा जो काही फ्रॉड आहे त्याचा आज जवळपास कोणी केलेलं आहे हे आज पर्दाफाश होण्याच्या मार्गावर आहे. आज कला आणि अद्वैत आज श्रीनाथ ज्वेलर्सच्या दुकानामध्ये आलेले असतात आणि त्यांनी शोधून काढलेलं असतं की आता आपल्या ज्या डिझाईन्स आहेत त्याच्या पाठीमागं नेमकं कोण आहे. आणि आता श्रीनाथ ज्वेलर्सला आपल्या डिझाईन देण्याच्या पाठीमागं कुणा मदत केलेली आहे हे सगळं आज अद्वैत आणि कलाला कळेल. एकूणात वाईट जर आपण एखादं काम केलं तर त्याचं फळसुद्धा आपल्याला वाईट असं मिळतं हे आषाढी वारीच्या निमित्तानं तुम्हाला इथं नक्कीच पाहायला मिळतं आहे. आज गौरव उडवाउडीची उत्तर देतोय, तो म्हणतो मी सगळं केलेलंच नाही आहे. मुळात चांदेकर ज्वेलर्सच फ्रॉड आहे, त्याच्यावरती ऑलरेडी फसवणुकीचा एक गुन्हा आहे आणि मग ते आणखी एकदा आमच्याही तिजोरीतून त्यांनी या सगळ्या फाईल्स काढलेल्या आहेत, कारण हे सगळं दुसरीकडे कुठंच नव्हतं. त्यावेळेला अद्वैत आणि कला म्हणतात हे सगळं मी ठासून सांगू शकतो, कारण या सगळ्या डिझाईन्स फक्त माझी बायकोच बनवते. आज श्रीनाथ ज्वेलर्समध्ये पोलीससुद्धा आलेले असतात, सगळा स्टाफ जमलेला असतो आणि मग सगळेजण जमलेले असतात. आता नेमकं काय होणार आहे याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली असते, पण गौरव मात्र काहीही सांगत नाही. आता त्याला पंचायत होते, तो म्हणतो विषयच बदलूया आपण, हा विषय जर बदलला तर नक्कीच आपला याच्यातून सुटका होऊ शकेल. पण या सगळ्यातून कलानं ज्या डिझाईन काढलेल्या असतात त्याच्या फाईल्स त्यांच्याकडे असतात. त्यावेळेला अद्वैत पोलिसांना म्हणतो तुम्ही हे सगळं चेक करू शकता, आम्ही आलो ज्या पद्धतीनं आम्ही श्रीनाथ ज्वेलर्समध्ये प्रवेश केला ते सगळं चुकीचं आहे हे आम्हाला सुद्धा मान्य आहे, पण आमचा हेतू कुठलाही वाईट नव्हता. जर असंच असतं तर आम्ही या ज्वेलर्सचे सगळे CCTV बंद केले असते. आणि पोलिसांना ज्या वेळेला हे सगळं पटतं त्यावेळेला ते श्रीनाथ ज्वेलर्सची चौकशी करतात, सगळ्या डिझाईन्स चेक करतात. त्यावेळेला त्यांना त्या फाईलमधल्या आणि तिथल्या सगळ्या डिझाईन सारख्या दिसतात. पण त्यांचा एक प्रश्न असतो, ते म्हणतात या डिझाईन्सवरती ना श्रीनाथ ज्वेलर्सचं नाव आहे ना चांदेकर ज्वेलर्सचं, मग मी कसं काय म्हणू शकतो. त्यावेळेला चांदेकर म्हणतो ह्या सगळ्या डिझाईन्स मीच काढलेत, याचं माझ्याकडे नक्कीच प्रूफ आहे, कारण आजकाल सगळे डिजिटल डिझाईन बनवतात. फक्त चांदेकर ज्वेलर्समध्येच फक्त हाताने काढलेल्या डिझाईन्स असतात, बाकी कुठेही तुम्हाला या डिझाईन मिळणार नाहीत. त्यावेळेला पोलीस गौरवला विचारतात तुम्हाला या डिझाईन कुठल्या सोर्सद्वारे मिळालेल्या आहेत, त्याला तरी तुम्ही इथं बोलवा, म्हणजे मी हे सगळं बघेन. त्यावेळेला तो पुन्हा उडवाउडीचे उत्तर देतो. तो म्हणतो आमचा जो क्लायंट आहे तो खूप जुना आहे आणि तो कोल्हापूरमधला नाही आहे, तो परराज्यातला आहे, त्यामुळे मी तुम्हाला त्याला आता बोलवू शकत नाही. म्हणजे आता त्याचे धाबे दणाणलेले आहेत. आज पुन्हा एकदा कला आणि अद्वैत जोडीनं हिट काम केलेलं आहे आणि आपल्या घरामध्येच कुणीतरी या सगळ्यामध्ये मिळालेलं आहे याची त्यांना खात्री पडते. त्यावेळेला कला म्हणते मी इथं राहुलला पाहिलं आहे आणि राहुल इथं आलेलं आहे आणि राहुलनंच हे सगळं केलेलं आहे. आता राहुलला सुद्धा प्रश्न पडला आहे, खरंच कला आणि अद्वैतला जर मी दिसलो तर माझं सगळीच वाट लागेल आणि गौरवनं माझं नाव जर घेतलं तर मग माझं सगळं आजपर्यंत केलेलं मुसळ पाण्यात जाणार आहे. आता कला आणि अद्वैत खरंच या सगळ्यामागे राहुल सूत्रधार आहे हे ह्यांना कळेल का, की गौरव त्या राहुलचं नाव घेईल, हा प्रश्न आहे. आता अद्वैत आणि कलाने प्रश्नाच्या मुळाशी जायचं ठरवलं की ते केल्याशिवाय राहत नाहीत, कारण कलानं ज्या पद्धतीनं उत्तर दिलेलं असतं तिचा कॉन्फिडन्स खूप आज आपल्याला इथं दिसून येतो. आज पोलीस पूर्ण श्रीनाथ ज्वेलर्सची पूर्ण चेकिंग करत आहेत, सगळीकडे तपासत आहेत. त्यांनी एक ना एक डिझाईन पाहिलेली असते आणि म्हणूनच चांदेकर ज्वेलर्सच्या कष्टाला नक्कीच यश मिळणार आहे. कलानं ज्या डिझाईन काढलेल्या असतात त्या अगदीच तंतोतंत बघितल्या असतात आणि म्हणूनच आता उद्याच्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि पाहत राहा लक्ष्मीच्या पावलांनी. उद्या बघूया या सगळ्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे. चांदेकर ज्वेलर्सचा या सगळ्यामध्ये नक्कीच फायदा होणार आहे आणि आता त्यांच्याच बाजूने निकाल लागणार आहे, कारण विषय आषाढी वारीचा आहे. कला आणि अद्वैत या सगळ्यातून नक्की चांगला मार्क काढणार आहेत, त्यामुळे पाहत राहा लक्ष्मीच्या पावलांनी. धन्यवाद.